मागील भागात आपण पाहिलं, हेमंतनं सायलीसाठी सरप्राईज म्हणून पिक्चरची तिकीटं आणली होती. खूप दिवसांनी घराच्या बाहेर पडायला मिळणार म्हणून सायली ही आनंदात होती. तिनं आनंदात पिक्चरला जायची तयारी केली. दोघं घराबाहेर पडणार तोच ललिताबाई त्या दोघांवर ओरडल्या. पाहूया पुढे धाकटी सून भाग 5. कुठं निघाली स्वारी? ललिताबाईंनी बाहेर हसतच आलेल्या हेमंत आणि सायलीला एकदम कडक आवाजात विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर चीड अगदी स्पष्ट दिसत होती. सायली त्यांना बघून घाबरलीच. आई, आम्ही सिनेमाला जातोय आणि बाहेरच जेवण करणार आहोत, हेमंत म्हणाला. सिनेमाला? कशाला? कशाला हवीत ही असली थेरं? ललिताबाई म्हणाल्या. थेरं? काहीही काय बोलतेस आई तू? नवरा बायकोनं सोबत बाहेर जाणं म्हणजे काही वाईट असतं का? हेमंत म्हणाला. मग थेरच नाहीत का? जहागीरदारांच्या सुना कधीच हे असलं सिनेमा वगैरे बघायला गेल्या नाहीत. मुळात जहागीरदारांच्या सुना विनाकारण घराच्या बाहेर पडतच नाहीत. ललिताबाईंचे डोळे रागानं लाल झाले होते. आणि हे असं ड्रेस वगैरे घालून हिंडणं फिरणं? आमचा डोक्यावरचा पदर अजूनही तसाच आहे म्हटलं. थेर म्हणणार नाही तर काय याला? ललिताबाई चिडून बोलत होत्या. बोलता बोलता त्यांनी डोक्यावरचा पदर अजून नीट केला. आई, तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे. आजकालच्या मुली बघ जरा. मुली काय, मोठ्या बायाही बघ. सगळ्या कशा राहतात. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करतात. तूच तेवढं स्वतःला आणि तुझ्या सुनांना घरात डांबून ठेवलं आहे. हेमंत त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करत होता. झाला का लगेच बायकोचा बैल? आता उद्धट बोलायला लागलास का तू? बाहेर जाताना विचारणं तर सोड, वरून मलाच चालीरीती शिकवायला लागला का? ललिताबाई गरजल्या. हे मात्र अतिच होतंय हा आई तुझं. आपल्या बायकोला बाहेर घेऊन जाण्यात कोणती रीत खराब होते? तू चालीरीतींच्या नावाखाली राधा वहिनीला, सायलीला नुसतं छळत असतेस. मला, दादाला हे काय दिसत नाही का? तुला उद्धट उत्तर द्यायचं नसतं म्हणूनच सगळे हे सगळं सहन करतात. आमच्या सगळ्या मित्रांचे कुटुंब एकमेकांना भेटतात. तुझ्यामुळं आम्हाला कुठं जायला मिळत नाही. हेमंतही आता चिडला होता. बोलता बोलता त्याचा आवाजही चढला होता. माझ्यामुळं तुम्हाला बाहेर जाता येत नाही का? आधी तर तुला कोणत्या गोष्टींवरून टोकलं तर एवढी जीभ चालत नव्हती तुझी, ललिताबाई म्हणाल्या. हो, कारण तेव्हा प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा होता. पण आता? हेमंत बोलत होता. त्यांचं बोलणं ललिताबाईंनी मध्येच तोडलं. पण आता काय? ह्या राधीला कधी माझ्या बोलण्याचा, माझ्या नियमांचा जाच नाही झाला. ललिताबाई ओरडून बोलत होत्या आणि अचानक ललिताबाईंना चक्कर आली. त्या तिथंच सोफ्यावर बसल्या. त्यांना बघून राधा धावत तिथं आली. सायलीही धावतच त्यांच्याजवळ गेली. राधा त्यांच्या हातापायाचे तळवे स्वतःच्या तळहातानं घासून गरम करत होती. सायली
त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. ललिताबाईंनी पाणी पिलं. थोड्या वेळानं त्यांना जरा बरं वाटलं. चला दवाखान्यात जाऊन येऊ. हेमंत घड्याळाकडं बघत थोडं रागानंच म्हणाला. काही गरज नाहीये त्याची. मला बरं वाटतंय, ललिताबाई म्हणाल्या. हो, आता तुला बरं वाटणारच ना. आमचा जायचा सगळा वेळ बरोबर वाया घालवलास तू. मुद्दाम करतेस का हे सगळं? हेमंत अजून चिडला होता. तुला जे समजायचं ते समज, असं बोलून ललिताबाई त्यांच्या खोलीत निघून गेल्या. हेमंतनंही तावातावानं पिक्चरचे तिकीट फाडून टाकले आणि तो रूममध्ये निघून गेला. सायली मात्र राधाच्या गळ्यात पडली आणि तिनं अश्रूंना तिची वाट मोकळी करून दिली. दिवस सरत होते. पिक्चरला जाण्यावरून घरात झालेल्या धिंगाण्यानंतर सायलीनं घराच्या बाहेर कुठं जायला मिळेल हा विचार करणंही सोडून दिलं होतं. एक दिवस हेमंत ऑफिसमधून घरी आला. सायली, माझा एक मित्र आहे ऑफिसमधलाच. त्याच्याकडं पार्टी आहे आज. आपल्याला जावं लागेल. तू तयारी कर, हेमंत सायलीला म्हणाला. हेमंत, प्लीज तू जाऊन ये ना. मी बाहेर कुठं जायचं म्हटलं तर घरात उगीच किरकिरी होतात. कुठं जाणं तर होत नाही. पुढं 4-5 दिवस घरातलं वातावरण उगीचच तंग राहतं, सायली म्हणाली. सायली, काय हे? अगं माझा जवळचा मित्र आहे तो. तुला माहित नाहीये, त्यानं मला खूप मदत केली आहे. आपल्याला जावंच लागेल, हेमंत म्हणाला. हेमंत, प्लीज तू जाऊन ये, सायली म्हणाली. म्हणजे माझ्या कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाहीये? ठीक आहे, बस तू घरातच. माझे नातेसंबंध मला तर जपावेच लागतील ना. मी जाऊन येतो. हेमंत चिडून बोलून निघून गेला. अशा बऱ्याच गोष्टींमुळं हेमंत आणि सायलीत बरेचदा खटके उडायला सुरुवात झाली होती. त्यामुळं सायली आजकाल जास्तच उदास राहायला लागली होती. आयुष्यात पुढं खूप शिकायचं, स्वतःचं नाव कमवायचं, छानपैकी नोकरी करून पैसे कमवायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. एक नाही, कितीतरी स्वप्न. मोठी नाही, अगदी छोटी छोटी स्वप्न. पण ती सुद्धा पूर्ण होऊ नये, सायली स्वतःशीच बोलायची. स्वतःच्या स्वप्नांची अशी राख रांगोळी झालेली बघून सायलीचा जीव अक्षरशः गुदमरायला लागला होता. महिन्यातले ते 4 दिवस तर तिला अगदी नको वाटायचे. त्या 4 दिवसात नुसतं रूममध्ये कोंडून राहणं तिला अगदी नकोसं होत होतं. सणवार असले की ललिताबाईंचे सोवळे ओवळे अगदी जोमात असायचे. राधाच्या मदतीनं सायली सर्व शिकत होती. राधा मात्र सायलीची खूप काळजी घेत होती. एखाद्या मोठ्या बहिणीपेक्षाही जास्त तिला समजून घेत होती. राधा आणि हेमंत यांच्यामुळंच सायली तिथं तग धरून होती. असेच दिवस सरत होते. बघता बघता सायलीच्या लग्नाला 6 महिने झाले. आई, कसं होईल ग सगळं? मला तर भीती वाटते. खरं सांगू, माझा ना इथं जीव घुसमटतोय. कधी कधी वाटतं श्वास घ्यायलाही परवानगी घ्यावी लागणार नाही ना. घरात अगदी भाजी कोणती करायची हे सुद्धा विचारून करावं लागतं.
आपल्या आवडीची साधी भाजीही आपण खाऊ शकत नाही. किती स्वप्न पाहिली होती, पण इथं नवऱ्यासोबत साधं बाहेरही जाणं होत नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी आपापल्या कुटुंबासोबत मस्त हिंडतात, फिरतात, बाहेर जेवायला जातात, सिनेमाला जातात. इथं सिनेमा नाटकाला जाणं तर सोडच, टीव्हीवर आपल्या आवडीची मालिका बघण्याची परमिशन नाहीये. डोक्यात विचारांचा कल्लोळ घेऊन सायलीनं तिच्या आईला फोन लावला होता. फोनची रिंग जात होती, पण सायलीची आई फोन उचलत नव्हती. सायलीनं 4-5 वेळा कॉल केला, पण तिकडून काही प्रतिसाद आला नव्हता. सायली थोडी काळजीतच आपल्या रूममध्ये बसली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. आईचा फोन? सायलीनं लगेच मोबाईल उचलला. आपल्या मनातली घुसमट आईसोबत बोलायची असं तिनं मनाशी पक्क ठरवलं होतं. आई, अगं कुठं होतीस? किती वेळची फोन करते, फोन का उचलत नव्हती? सायलीनं विचारलं. डॉक्टरांकडे गेलो होतो ग, सायलीची आई म्हणाली. का ग, काय झालं? बाबांना बरं आहे ना? सायलीची काळजी अजून वाढली. हो, त्यांना घाबरल्यासारखं होत होतं, म्हणून मग डॉक्टरांकडे जाऊन आलो, सायलीची आई म्हणाली. काय म्हणाले डॉक्टर? सायलीनं विचारलं. बीपी वाढले. बीपीसाठी अजून एक गोळी सुरू केली आहे. बाबांना कोणत्याच प्रकारचा ताण देऊ नका असं म्हणाले डॉक्टर, सायलीची आई सांगत होती. सायलीला त्यांच्या बोलण्यात थोडं टेन्शन जाणवलं. आई, काळजी घे ग, सायलीनं बोलून फोन ठेवला. आपल्या मनातली घुसमट तिनं परत मनातच दाबून टाकली. घरातल्या गोष्टीत सायली मन रमवायचा प्रयत्न करत होती. रोज सोनू मोनूचा अभ्यास घेऊ लागली होती. विज्ञान या विषयावर सायलीची खूप चांगली पकड होतीच. विज्ञान विषय शिकवताना सायली मात्र सगळं अधाशासारखं वाचून घेत होती. कॉलेजमध्ये केलेली प्रॅक्टिकल्स तिच्या डोळ्यांसमोर अगदी जशीच्या तशी उभी राहायची. एक दिवस हेमंत सोबत तिनं परत या विषयावर बोलायचं असं ठरवलं, कारण कितीही काही केलं तरी तिची अभ्यासाची भूक काही शमत नव्हती. एक दिवस संध्याकाळी हेमंत ऑफिसमधून घरी आला. सायली त्याच्यासोबत एक चिक्कार शब्दही बोलली नाही. घरात काही झालं असेल म्हणून हेमंतनंही फारसं लक्ष दिलं नाही. रात्रीची जेवणं आटोपली. राधासोबत राहिलेली आवराआवर करून सायली रूममध्ये आली. हेमंत लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता. सायली खिडकीजवळ जाऊन उभी होती. खिडकीतून दिसणाऱ्या काळ्या कुट्ट अंधाराकडं सायली एकटक बघत होती. हेमंतनं तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती दचकली. कुणी आहे का बाहेर? हेमंत चेष्टेनं विचारत होता. जो घरात आहे त्यालाच बोलायला वेळ नाहीये, सायली लटके रागावत म्हणाली. बोला राणी सरकार, काय म्हणता? काय आज्ञा आहे? हेमंत म्हणाला. आज्ञा? आणि जसं मी काही म्हटलं तर तू ते करणारच आहेस. आणि एखाद्या वेळेस तू काही करायची तयारी दाखवलीस तर जसं काही घरातून तुला
त्यासाठी विरोधच होणार नाही. सायली म्हणाली. बोल तर, आपण काहीतरी मार्ग काढू, हेमंत म्हणाला. हेमंत, तुला माहिती आहे ना, मला पुढं शिकायचं आहे. मला ना नेहमी असं वाटतं की हे सगळं जग पुढं निघून जाईल आणि मी अशीच माग जात राहील. मला ना वेळेसोबत राहायचं आहे. वेळेच्या मागही नाही आणि वेळेच्या समोरही नाही जायचं. ठीक आहे, थोडा वेळ दे. आपण काहीतरी मार्ग काढू. फक्त एक सांगेन, थोडी वाटवाकडी करावी लागली तर त्याची तयारी ठेव, हेमंत थोडं कोड्यात म्हणाला. हेमंतला नेमकं काय म्हणायचं हे सायलीला कळलं नाही. तिनं प्रश्नार्थक नजरेनं हेमंतकडं पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक तिला दिसली. काय होईल पुढं? सायलीला पुढं शिकायला भेटेल का? ललिताबाईंचं वागणं कसं असेल? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.